नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजप नेत्यांचे टोकाचे मतभेद झालेत। नाशिकमध्ये महायुतीतच दोन्ही नेते आमने-सामने आलेत। मात्र असं असलं तरी ही जागा आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेऐवजी दादांच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे। नाशिकमधनं भुजबळांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली केंद्रीय पातळीवरून सुरू झाल्या। पाहूयात। नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच अजित पवार गटाची एंट्री झाली आहे। विशेष म्हणजे नाशिकमधून दादांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे। नाशिकमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळ लढण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट आणि आपले फडणवीस साहेब बीजेपी यांची अजून चर्चा सुरू आहे। मग काय नाशिकची परिस्थिती आहे, ते लढवले तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीची, काय हा सगळा जो आहे, जसा बीजेपी जे आहे गोषवारा घेत आहे किंवा शिंदे गट गोषवारा घेत आहे, राष्ट्रवादीसुद्धा गोषवारा घेत आहे आणि नंतर जे आहे ते सगळे तिघे एकत्र बसून जे आहे ते ठरवते आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल त्याच्या पाठीमागे हे तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत हे मजबूतीने उभं राहतील। नाशिकमधून भुजबळांना तिकीट का मिळू शकतं, त्यामागे मतांचं समीकरण काय आहे तेही पाहूया। छगन भुजबळ ओबीसी नेते असून देशपातळीवर त्यांना ओबीसी म्हणून प्रोजेक्ट करता येईल। देशभरात भाजपचा ओबीसी मतदार अधिक भाजपची स्वतः इमेज प्रो ओबीसी आहे। देशभरात ओबीसी नेतृत्वासाठी भुजबळांच्या चेहऱ्याचा फायदा घेतला जाऊ शकतो। त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिंदे आणि अजित पवारांसोबत चर्चा सुरू आहेत अशी माहिती मिळते। मी सांगितलं 28 तारखेला आम्ही कोण कोण उमेदवार कुठं देणार आहोत आणि कुठल्या जागा आपल्याला मिळालेल्या आहेत, कुठल्या पक्षाला महायुतीच्या जागा मिळालेल्या आहेत, त्यावेळेस ते चित्र स्पष्ट होईल। भारतीय जनता पक्षाकडे आता ओबीसी नेतृत्व हे राहिलं नाही। म्हणजे पंकजा मुंडे ह्या एकमेव त्यांच्याकडे चांगल्या सक्षम अशा ओबीसी नेत्या होत्या आणि त्यानंतर मोठं नेतृत्व असं भाजपकडे नाही। त्यामुळे भुजबळ यांचा निश्चितपणे भाजपला हा फायदाच होणार आहे। जर आपण मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर बघितलं तर भुजबळांनी जी भूमिका घेतली होती, म्हणजे त्यांनी आरक्षणाच्या अगदी विरोधातली टोकाची जी भूमिका घेतलेली होती, त्यामुळे ओबीसी समाजाचं संघटन करण्यात त्यांना यश मिळालेलं दिसतंय की त्यांना केवळ राज्याचा नेता बनायचं नाही तर त्यांना राष्ट्राचा म्हणजे भारतातल्या ओबीसींचा नेता बनायचा आहे। या सगळ्या ओबीसींच्या संघटनाचा हा भुजबळांचा निश्चितच भारतीय जनता पक्षाला हा फायदा होईल। नाशिकची जागा सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे। हेमंत गोडसे खासदार असून शिंदे गट आणि भाजप आमने-सामने आले। भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी तर हेमंत गोडसेंना भाजप मतदानच करणार नाही असा पवित्रा घेतलाय। ही जागा भारतीय जनता पार्टीला सोडावी आणि हेमंत गोडसे हुशार असतील तर त्यांनी आता उभे राहू नये। त्यांना भारतीय जनता पार्टी कोणत्या पद्धतीची जे कार्यकर्ते ते मदत करणार नाही, त्यांनी थांबून घ्यावं। हेमंत गोडसे तिसऱ्यांदा इच्छुक आहेत। त्यासाठी त्यांनी ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं। तर नाशिकमधल्या भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि देवयानी फरांदेंसह इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेऊन भाजपचा उमेदवार देण्याची मागणी केली। मात्र ही जागा अजित पवार गटाला आणि तीही भुजबळांना देऊन वादच निकाली निघू शकतो। आता असे तयारी सगळेच करतात, पण त्यांना ती जागा मिळायला पाहिजे। परत जागा त्यांची काय अजित पवार देणार नाहीत ना, शरद पवार असते तर कदाचित मिळाली असती। पण आता दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत, पवार भुजबळांचे नवीन म्हणजे अजित पवार आणि भुजबळ गुजराती नेते दिल्लीमध्ये आहेत, ते ठरवतील जागा द्यायची की नाही। यांच्या हातात काय आहे, ना शिंदेच्या हातात आहे ना अजित पवारांच्या हातात। तर सोशल मीडियामध्ये कार्ययोद्धा असं म्हणत भुजबळांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत।
एक आहे नाशिक आणि दुसरा मतदारसंघ आहे दिंडोरी. भुजबळ ज्या येवल्यामधून आमदार आहेत तो मतदारसंघ दिंडोरी लोकसभेत येतो. 2014 मध्ये छगन भुजबळ यांनी लोकसभा लढवली त्यावेळी शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी 1,87,000 मतांनी त्यांना पराभूत केलं. 2019 मध्ये छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ राष्ट्रवादीकडून नाशिकमधूनच लढले. शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनीच तब्बल 2,92,000 मतांनी त्यांना पराभूत केलं. म्हणजेच नाशिकमधून स्वतः छगन भुजबळ सुद्धा पराभूत झालेत आणि त्यांचे पुतणे सुद्धा पराभूत झाले आहेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचं समीकरण बदलल्यामुळे महायुतीकडून भुजबळांनाच दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून तिकीट देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिकहून चंदन पुजाधिकारीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.